सो वेलकम बॅक टू डे 29 आणि आज आहे की हाऊ टू क्लीन युअर वॅक्यूम रोबो वॅक्यूम. कसं क्लीन करायचं आपल्याला ते बघायचं आहे, कारण की खूप सारे तुम्हाला इंटरनेटवर व्हिडिओज भेटेल की भाई तुम्ही घ्या, इट इज टू बेनिफिशियल, तुमचं काम इझी होऊन जाईल काय, पण हाऊ टू क्लीन ते कोणी नाही दाखवत आहे. तर मी आज दाखवेल तुम्हाला की त्याला क्लीन करायला किती टाईम जातो आणि कसं करायला लागतं, काय काय तुम्हाला लागतं त्यासाठी. तो हाऊ टू क्लीन युअर रोबो वॅक्यूम. सो जॉईन विथ मी इफ तुम्हाला बघायचं असेल तर. तो जॉईन विथ मी, कारण की हे खूप जणांकडे पण खूप जणांना माहीत नाही याला कसं क्लीन करायचं. खूप जणांना घ्यायचं पण असतं पण माहीत नाही क्लीन कसं करायचं. क्लीन केल्यानंतर क्लीनच्या ह्याच्यात मग सगळ्यांचे निगेटिव्ह थॉट्स चालू होतात घेतल्यानंतर. तर आय विल शो यू हाऊ टू क्लीन इट. तर व्हिडिओवर राहा, आपण जरा याला ट्रायपॉडवरती लावू आणि आता बघू आपण कसं करायचं याला. आय विल शो यू. घाबरू नका, कुठेही जाऊ नका. तर मी तुम्हाला याला ट्रायपॉडला लावतो हे कॅमेरा आणि लेट्स क्लीन. मेन गोष्ट तुम्हाला काय लागणार माहिती काय, या ह्याच्यात एक ब्रश लागणार आणि एक क्लिपर. मेन कात्री, कुठलीही कात्री घ्या, पण मला हे सगळ्यात बेस्ट वाटते कात्री, कारण की केस कट करायला याच्यात खूप हे होतं. तर तुम्हाला दाखवतो. फर्स्ट आहे की लाईक मागून याला ओपन करा. हे आहे. आता हे बघा, दिवसभरातली घाण म्हणजे दिवसभर म्हणजे जे संध्याकाळी साफ झालेलं ते, त्याला आपण पाणीमधून एक तर पाणीमधून याला एकदा आपण धुवून तर काढणारच आहे. मेन आता एक मिनटं याचं कापड काढूया. आता याच्यात मेन आहे फिल्टर साफ करायचा. की हे आहे त्याचा, इथं त्याचा फिल्टर असतो एक, आणि हा खालच्या साईडचा फिल्टर आहे बघा. हा तुम्ही थ्रो आउट करून पण नवीन पण लावू शकता, आणि मी महिन्याला चेंज करत असतो. मेन आहे की ब्रश घेऊन पूर्ण जेवढं इथं साठलेली घाण आहे ना, ही इथं त्या ब्रशनी पूर्ण काढून घ्यायची. पूर्ण ब्रशनी काढून पूर्ण साफ करून घ्यायचं त्याला. ब्रो नंतर आपण साफ करणार आहे त्यामुळे काय एवढं आहे. आणि एकदा हे साफ झालं, पाणी नाही, एकदा काय ते साफ झालं त्यानंतर त्यात इथं क्लिप्स आहेत, हे क्लिप्स दाबायचे दोन्ही साईडनी क्लिप्स दाबले. त्यानंतर हा फिल्टर पण खाली येतो. त्यानंतर ही त्याची हे काय घाण बिन जेवढं आहे ना ते ह्याच्यात साठलं जातं, तर हे उघडतं. तर इथं पण तुम्ही घाण बघू शकता. तर हे तुम्हाला सगळे बोलतात की भाई रोबो वॅक्यूम घ्या, पण क्लीन करायचं कोण नाही दाखवत. तर तेच मी दाखवतो की क्लीन करायला पण कसं मेंटेनन्स आहे याचा. ओके, याला जरा साईडमध्ये घेऊ. आणि इफ तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर असेल तर व्हॅक्यूम क्लीनरनी सगळं सक करून घ्या. दॅट विल बी द बेस्ट. पण आता व्हॅक्यूम क्लीनर मी वरती नाही आणलं आहे, तर मी काय नाही करू शकत. ओके, सगळं भाई सगळं घासून काढायचं. ओके, हे बघा एवढी सगळी घाण निघते याच्यातून. आणि हे तुम्ही क्लीन ठेवलं ना, जेवढं क्लीन ठेवलेलं ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. जेवढं मग ते साफ करण्याच्या वेळेस पण तेवढंच
म्हणजे धूळ जास्त हे नाही होत. ओके, क्लीन क्लीन क्लीन. ब्रो ओके, सगळं भाई सगळं क्लीन करायचं आहे. ओके, झालं झालं. ओके, सगळं झालं की तर आता मेन आहे की या हा ब्रश आहे ना, हा पण एक आहे. तर इथं 2 क्लिप्स येतात, नुसतं ते 2 क्लिप्स दाबाचे तर हे बाहेर येतं. त्यानंतर हा ब्रश नॉर्मली तुम्ही असं उचलेल ना तर एका साईडने तो उघडून जातो, दुसऱ्या साईडने पुल करायचं त्याला बाहेर आणि ते पण येऊन जातं, म्हणजे निघून जातं. मग मेन एक क्लिपर्स, कात्री काही घ्या आणि इथून नुसतं कट मारून चालत जावा. काही पण असेल ना मध्ये सगळे तर कट मारा आणि पुढे जावा. तर जेवढी घाण बिन केस हे काही अडकले असेल ना सगळं निघतं यार, म्हणजे ते काढायसाठी, अजून काय नाही. आणि हे 15 दिवसातून एकदा करायलाच लागतं, कंपल्सरी आहे. बिना ह्याचं तुम्ही काहीच नाही करू शकत. 15 दिवसातून एकदा तुम्हाला याला साफ करायलाच लागतं. असं नाहीतर इफ तुम्हाला साफ नाही करायचं आहे तर तुम्ही त्याचा किट पण येतो. किट काय तर 300-400ला येतं. तुम्ही ते हर महिने बदलूही शकता. मी हर 2 महिन्यानंतर हे चेंज करतो. आता आमचा 4th महिना आहे तर आमचा दुसरा किट आहे. तर हर 2 महिन्यानंतर तुम्ही आरामात त्याला चेंज करा, काय हे नाही. आणि आता आहे इजी बारी, इजी फिल्टरमधून पण एवढं आहे ना. आधी तर फिल्टरला आहे बघा केवढी घाण निघते फिल्टरमधून. तर फिल्टरला तर आधी असा आपटूनच तुम्ही साफ करू शकता. ओके दादा, ओके. तरी तो फिल्टरमधून एवढी घाण निघते ना. ओके, हे झालं क्लीन. त्यानंतर त्याला डायरेक्ट उलट घ्या. इथं मेन बघा, इथं इफ काय अडकला असेल तर ते एक आहे. हे पण क्लिप आउट होऊन निघतं, हे पण निघतं असं क्लीन. याला तुम्ही पाण्यातून मस्तपैकी धुवून घ्या. हे पण ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर तुम्ही बदलू शकता. आता हे जे पण इथं तुटा लागलेत तर हे पण आता मी बदलून टाकेल त्याचं. आणि मेन त्यानंतर इथं बघायचं, इथं आहेत ना नेहमी टायरवरती आहेत ना दोरे, हे काय ना काय अडकतात. तर नेहमी या क्लिपर हे काय यूज करतो माहिती का मी, ह्याच्या फूड पॉईंट आहे आणि ती पॉईंट खूप चांगली आहे. इथं मग आरामात टायरला काही नाही होईल असं कट करायचं. आणि त्यानंतर ओढून काढायचं सगळं, काही असेल ना सगळं ओढून काढायचं. ओके, या साईडला पण आहे, या साईडच्या याला पण. भाई आज आहे ना मी ना माझं जुनं कबड साफ करवतो. मला असली गोष्ट भेटलेत ना त्या जुन्या कबडमधून की लिटरली मला असं रडासारखं येत होतं. मी कधी ती गोष्ट बघत होतो ना,
लिटरली म्हणजे जुनं कबड म्हणजे आधी मी त्या दुसऱ्या रूममध्ये होतो, नंतर मी या रूममध्ये आलो. तर मला असली ती गोष्ट भेटली ना त्या रूममध्ये की मी बोलूच नाही शकत. खूप खतरनाक म्हणजे असं येतं की एका टाइमला मी रडू का काय करू मला तेच नाही कळत होतं. ओके, त्या टायरला पण जरासे ब्रश मारून घ्या आणि इथं पण चेक करा. इथं पण कधी कधी केस अडकले जातात, ते एक आहे. मी आता हे तर झाले तरी जरासा टायरवर मला दोरे हे दिसतात त्याचे. ओके झालं, हे पण झालं. ब्रश नेहमी ब्रश जवळ ठेवा. ब्रशनी तुम्ही सगळं घासून सगळं काढायचं. कारण की खूप सारे व्हिडिओज आहेत की तुम्ही कुठला मॉप घ्या त्याच्यावर व्हिडिओज आहेत, किंवा मॉप घेतल्यानंतर क्लीन कसं करायचं त्याच्यावर कोणाचेच व्हिडिओ नाही आहेत. तर हे आपण त्यामुळं बनवतोय. इथं पण एक आत आहे सक्शन त्याचं, तर तिथं नुसतं एक ब्रश मारायचा, हलक्याने ब्रश मारायचा, जास्त पण हे नाही. ओके, तर इट इज डन. हे सगळं झालेलं आहे. तर आता आपण परत हा फिल्टर नेहमी लक्षात ठेवा की कुठला चांगला साईड आहे. हे नेहमी ग्रीन साईड आहे ना, नेहमी वरती ठेवा तुमच्या. अजूनपर्यंत हातून निघतेच ही घाण. ओप सॉरी ब्रो. नेहमी एक ब्रश ठेवा, कुठलाही ब्रश ठेवा, पर्यंत एक ब्रश ठेवा. तर हे परत इथं बंद, तर हे बंद आणि हे परत त्याच्या आतमध्ये झालं. याला परत उलट. ओके, तर याचं पण काही नाही, याला नुसतं प्रेस करायचं तुम्हाला. हे जे बॉक्स बघायचे, हे बॉक्स आहे, म्हणजे बॉक्सच्या याच्यातून याला नुसतं मॅच करायचे. झालं फिट. ओके, हे फिट झालं. त्यात याला पण सेम तसंच फिट करायचं जसं काढलेलं आहे तसंच. की मेन हे ना, ही साईड आहे ज्याला बॉक्स आहे इथं स्क्रू सारखं, त्याला या साईडला ठेवायचं आणि हे पॉईंट सारखं आहे स्क्वेअर, त्याला या व्हाईटच्या बॉक्समध्ये व्हाईटमध्ये हे करायचं, इन्सर्ट करायचं. तर केलं. ओके, हे झालं फिट. त्यानंतर हे पण सेम जसं काढलं तसंच क्लिप. त्यानंतर झालं. त्यानंतर हे लावलं, झालं. आणि याला हर रोज याला काढून धुवा लागतं. पाणीमध्ये रोज याला धुवा लागतं. इफ तुमच्याकडे आहे छोटं मोठं काही पण आहे, हे रोज म्हणजे मी तर रोज रात्री याला धुवून परत त्या मशीनला लावतो. दिवसभरात किती साफ करते करू दे पर्यंत. आता आमच्याकडे जसे रूम जास्त आहेत, आता कोणा पाहिजे की मला पाहिजे की चांगल्या कापडाने पुसू, तर मी याला रोज धुतो. वहिनींना पाहिजे त्यांच्या रूममध्ये, तर ते पण म्हणजे रोज आम्ही आमच्या रूमसाठी आम्ही रोज काढतो आणि धुतो. बस एवढंच एक आहे. सर आता आपण काय करू, ही छोटी मोठी गोष्टी परत आपण हे करू, काढू, साफ करू. आणि एवढंच आहे आजच्या की आज आपण काय केलं डे 29 मध्ये. अँड चलो सी यू ॲट डे 30 आणि एन्जॉय करा. कसं वाटलं तुम्हाला टेक रिव्ह्यू आणि हे कसं वाटलं आपल्याला, तुम्हाला हे सगळं करून कसं वाटतंय. अँड एन्जॉय करा लाईफ.
आज कारण की आज मी माझे जुने लेटर्स वाचले. मी लिहिलेले होते डायरी माझी जुनी, मला माझी डायरी मिळाली जुनी. भाई मी त्यात एवढं काय काय लिहिलं आहे ना, माझा हार्ट बस्ट होतपर्यंत मी लिहिलं असेल त्या डायरीमध्ये, सिरियसली. बट इट्स गुड. काय पण झालं ते म्हणजे जुनं काय होते, माझे टार्गेट्स होते का काय होतं, काय लाईफमध्ये सिच्युएशन झाले, काय झालं, कसं झालं, सगळं लिहिलेलं आहे त्यात. अँड येस, चलो अँड एन्जॉय करा. अँड डे 29 एंड्स हिअर. कसं वाटलं तुम्हाला क्लिनिक टेक? सो सपोर्ट आणि लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट करा. सबस्क्राईब करा, मेन तर सबस्क्राईब, मला सबस्क्राईबर्स पाहिजेत, कळलं? तर चलो बाय, सी यू टुमॉरो ॲट day 30. आणि उद्या ऑफिसला जायचं आहे. सगळ्यात खतरनाक व्यक्ती म्हणजे एकदम खतरनाक हे विषय ऑफिसला जायचं. तर चलो लेट्स से बाय. चलो बाय बाय.